नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते कोळंबी मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो अशी मोठी मोठी कोळंबी घेतलेली आहे। तर कोळंबी आपल्याला छान स्वच्छ साफ करून घ्यायची आहे। याच्यामध्ये एक काळा धागा असतो मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला, तो काढून टाकायचा आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि चिमूटभर हळद घालायची आणि अर्धा लिंबाचा रस घालून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम एक 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवायचं आणि ते पाणी तुम्ही कोळंबीला लावू शकता। त्यामुळे आंबट चव येते आणि खूप छान लागतं। तर आपलं हे हळद मीठ लावून आपल्याला एक असंच ठेवून द्यायचं आहे 10 मिनटं। 10 मिनटानंतर मी कढई इथं गरम करून घेतली आहे, त्याच्यामध्ये एक 2-3 चमचे तेल घातलं आणि आपल्याला कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे। जास्त फ्राय करायची नाही आहे, नाहीतर रबरासारखी चिवट होते। एकदम थोडीशी फ्राय करायची आणि आपल्याला काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता कोळंबी छान फ्राय झालेली आहे। आता आपल्याला ही सगळी कोळंबी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर मी सगळी कोळंबी काढून घेतली आहे। मग त्याच कढईमध्ये आपल्याला एक 3-4 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम झालं की इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्यांचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत। लसूण मिरची आणि आलं छान परतलं की त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनटामध्ये आपला कांदा छान परतून होईल। मग त्याच्यामध्ये एक छान लाल पिकलेला टमॅटो आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे। तर टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ कांद्यासोबत शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता एकदम मऊ झालेला आहे टमॅटो। हे सगळं काढून घ्यायचं आपल्याला एका ताटामध्ये आणि थंड करून घ्यायचं। थंड झालं की आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची एक छान प्युरी बनवून घ्यायची आहे। तर मी एकाच वेळेस सगळा आपला हे कांद्याचा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान प्युरी तयार करून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम छान प्युरी तयार झालेली आहे। मग त्याच कढईमध्ये आणि तेल वाढवायचं आणि आता आपल्याला याच्यामध्ये तेल गरम झालं की एक 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची। कढीपत्त्याची पानं छान तडतडली की तयार केलेली टमॅटो आणि कांद्याची प्युरी घालायची आहे आणि आपल्याला छान परतून घ्यायची आहे। तर मी आता याच्यासोबत काही पावडर मसाले घालणार आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट मसाला, 1 चमचा फिश मसाला, लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि हळद आणि चिमूटभर मीठ घालायचं। आणि आपण आता हे सगळे पावडर मसाले या प्युरीसोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 10 मिनटं झाकण ठेवून आपण वाफ काढायची। तर आपल्या ह्या सगळ्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे आणि तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे। मग याच्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली कोळंबी घालायची आणि कोळंबी छान आपल्याला या मसाल्यासोबत परतून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी छान याला मिक्स करून घेतलं आहे। याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। लगेच पाणी घालायचं नाही, अगोदर फक्त मसाल्यासोबत आपल्याला कोळंबी परतून घ्यायची आहे। तर कोळंबी छान परतली आहे, मसालासुद्धा खूप छान परतला आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं। तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं तुम्ही त्या मसाल्यामध्ये पाणी ॲड करू शकता। जास्त पाणी लागणार नाही आहे आता कोळंबी शिजायला। एक 10 मिनटामध्ये कोळंबी शिजून आपली तयार होईल। तर आपली कोळंबी शिजलेली आहे। एकूण 15 मिनटं कोळंबी शिजायला लागलेली आहेत। तर तुम्ही बघू शकता मस्त असा कोळंबी मसाला तयार झालेला आहे।